आपल्या सगळ्या शुभ कार्याची सुरुवात ही आपण दीप प्रज्वलन करत असतो. आरोग्यं धनसंपदः शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसंपदः. अश्विनीताई बोरस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करतायत. आरोग्यं धनसंपदः. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा ईश्वराला वंदन करून होत असते. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते दीपज्योतिर्नमोस्तुते. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच मुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच मुची प्रार्थना. कारण केलंय भार्गवी महिला मंडळांच्या सगळ्या महिलांना मी खरंच आभार व्यक्त करतो. इतकं सुंदर आमच्या भगिनींचं नृत्य या ठिकाणी सादर केलं आहे. आणि यानंतर एक सरप्राईज डान्स या ठिकाणी प्रस्तुत होतो आहे. तो कुणाचा आहे काय आहे ते डान्स करणाऱ्या भगिनी कोण असेल हे सगळंच काही या ठिकाणी सरप्राईज आहे. त्यामुळे या गाण्याचं या नृत्याचं नावच सरप्राईज गीत. चम 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 फूलों सा चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है. टाळ्या टाळ्या प्लीज. फूलों सा चेहरा तेरा टाळणी सपोर्ट करा. कलियों सी मुस्कान है. रंग तेरा देख के रूप क्या बात तेरा है. देख के कुदरत भी हैरान है. रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. तुम सा कोई प्यारा कोई मासूम नहीं है. क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है. लाखों है मगर तुमसा यहाँ कौन हंसी है. तुम जान हो मेरी तुम्हें मालूम नहीं है. क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. क्या खूब लगती
वाह, क्या बात है, क्या बात है. आणि खरंच शीतलजी आणि सीमा एक डोळ्यात अश्रू आले, क्या बात आहे. आणि खरंच ज्येष्ठ व्याख्यात्या आपण आता राम तीर्थकर एका ठिकाणी म्हणतात, तुमच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून सांगतो की तुमच्यामुळे जर कोणाच्या डोळ्यात अश्रू आले, तर तुमचं जीवन निरर्थक. पण तुमच्यासाठी जर कोणाच्या डोळ्यात पाणी आले तर समजावं जीवनाची लढाई तुम्ही जिंकली. हे अश्रू उगाच येत नाही, त्यासाठी फार काळ, फार योगदान, फार मेहनत, फार त्रास आणि प्रेम, आपुलकी जपल्यांचं मिश्रण अश्रू असतात. आणि या जगामध्ये एकमेकांना बघायला, कोणाला बघण्यासाठी, हा स्माईल देण्यासाठी वेळ नसताना प्रतिभाजी तुमच्यासाठी आज कुणी अश्रू घालते, तिकडे डोळे ओलावले, पाणवलेत. नक्कीच तुमचं मनोगत घ्यायचं आहे, आभार घ्यायचं. ही वेळ आहे आता तुम्हाला मनोगत व्यक्त करायची. प्लीज तुमचं जे मनातल्या भावना आहे ते आत्ता आपण प्रोटोकॉल चेंज करू. धनंजय सर, थोडा प्रोटोकॉल चेंज करू आपण. हां प्लीज, ती आता वेळ आहे. काय बोलावं ते समजत नाही. मला हे खरंच माहिती नव्हतं. फक्त मला एकच मेसेज होता सीमाचा की आम्ही जेही करू तुला सरप्राईज राहील, तू फक्त स्माईल करायची आहे, चिडायचं नाही. पण मला हे नव्हतं माहीत की माझ्यासाठी ह्या दोघांनी एवढं मोठं सरप्राईज ठेवलं आहे. म्हणजे आज मला माहिती नाही, मला आज पहिल्यांदा असं वाटतंय की मी काहीतरी खूप मोठ्या पदावर गेलेली आहे आणि माझ्या एवढ्या प्रिय मैत्रिणी माझ्यासाठी जीव काढतात. त्यांचे मी खरंच म्हणजे माझ्या आयुष्यातील हा क्षण मी कधीही विसरणार नाही आणि कायम तो लक्षात ठेवेल. आणि भार्गवी माझ्यावर एवढं प्रेम करते याचा मला आज खूप अभिमान वाटतो आहे. आता भार्गवीसाठी याच्यापुढे जे काही माझ्याकडनं शक्य होईल तेवढा प्रयत्न भार्गवीसाठी करेल आणि भार्गवीला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. एकच बोलेल, फक्त एकच. मला तिला हे पण नाही सांगायचं होतं की तू फक्त हे कर, पण म्हटलं ही वेळेवर काय हिचं, नाही मी नाही येणार बाई असं बोलू शकली असती ही. म्हणून मी हिला फक्त हिंट दिला की एक सरप्राईज आहे, फक्त मला कॉपरेट करते एवढं. म्हणजे कोणालाही माहीत नव्हतं, जेवढे ऑर्गनायझर म्हणजे ते आहे सगळे संयोजक, त्यांना पण काहीच माहीत नव्हतं. तेच केलं असतं मला माहिती होतं. थँक्यू.